याचा सुतू नारद जान नाम तिथे क्षुतयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बाई तो संभाजी जानन बाई कावतरला जयाची या पुढे तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत सुराम कृष्ण ताडी वाजवा भजन करा रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी करिया फुलिया लाभी मना पिसे गोविंद से ये रती माई के दुखाची जन ये रती माई के दुखाची जन नाही आदि अंती अवसान तुका म्हणे एका मरण्याची सरे म्हणे एका मरण्याची माझी उरे कीर्ती मागे दयाडा तुमचा अनुगड लादलो पावन झालो चराचरी ओम नमो जय वेद प्रतिपाद्य जय जय संस्कृती आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलमध्ये प्रकाश मन्य निवृत्तीदा स्वदा हरिजुजी सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे बिभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वतात्मजवायनरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत विराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू पदारीची पवन कुमार कि राधा मेरी स्वामी ने मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरिसाने की राधिका नंद ग्राम के शाम इनके पग में बंधन करू करू कोटि कोटि प्रणाम आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे हरि कीर्तन में संग राधा जी को लाना आप मेरे आना
बियाना संग गोपियों बोला, प्रभु आपने बियाना संग गोपियों बोला। लाई नारी गईनी जाम हमारे हरि कीर्तन में, आना सुंदर जाम हमारे हरि कीर्तन में, आना रे गण जाम हमारे हरि कीर्तन में, रे गण जाम हमारे हरि कीर्तन में। राधे तेरे चरणों की रज धूल जो मिल जाए, सच्ची कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। इरादे मेरे जीवन की बस एक तमन्ना है, बस एक तमन्ना है, तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए। सच्ची कहता हूँ श्यामा तकदीर बदल जाए, राधी तकदीर बदल जाए, मेरी तकदीर बदल जाए। विठल विठल बसलेले सगळे काना देशातले लोक आहात आणि जेव्हा मी काना देशामध्ये कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं, नारद महर्षींनी देवाला प्रश्न केला, देवा जर मला तुझी भेट घ्यायची असेल, जर तुझं दर्शन घ्यायचं असेल तर कुठे भेटणार? कारण तुला हक्क जरी मारायचं म्हणलं तर कोणत्या नावाकडे हक्क मारायचं हे मला कळना देवा, कारण तुझं एक नाव नाही ना। मग हे हरि तारू नाम 6000, प्रभु तारू नाम 6000, किया नाम लिखवे कंकोत्री, आना तारू नाम 6000, नाम 6000, किया नाम लिखवे कंकोत्री, आना तारू नाम 6000, नाम 6000, किया नाम लिखवे कंकोत्री, आना तारू नाम 6000, नाम 6000, का नाम लिखवे कंकोत्री। ओए रोज रोज भजले मुकाम, रोज रोज भजले मुकाम, किया नाम लिखवे कंकोत्री, प्रभु तारो नाम 6000, नाम 6000, किया नाम लिखवे कंकोत्री, तारो नाम 6000, नाम 6000, का नाम लिखवे कंकोत्री, हरि तारो नाम 6000, नाम 6000, का नाम लिखवे कंकोत्री। देवा जर तुला हक्क मारायचं असेल तर कोणत्या नावाकडे हक्क मारायचं रे? कारण तुझं एक नाव नाही ना, तुझे हजारो नाव आहेत त्यात। हे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, जगत व्यापका जनार्दना, आनंद घना विनाशा, सकळ देवादिदेवा, कृपाळुवाजी केशवा, महानंदा महानुभावा, सदाशिवा, सज्जरूपा, इतकी सगळी नाव आहेत देवा, तुला कोणत्या नावाकडे हाक मारायचं रे? देवानं सांगितलं जर माझी गाठभेट करून घ्यायची असेल तर मला हक्क मारायची गरज नाही, माझी गाठभेट करायची असेल ना तर मी तिथं भेटेल जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात, तिथं माझी हजेरी असेल। मग माझे भक्त गाती जेथे, नारदा मी उभा तेथे, जिथं जिथं माझं भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते। अजून दुसरं प्रमाण, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा। मग आता मला तुम्हाला प्रश्न करावा वाटतोय, नकानेकर मंडळी, जर का कीर्तनामध्ये पंढरपुराचा मालक हाजरी लावतो, मग मला सांगा आपल्या कान्हा देशाची श्रीमंती म्हणजे कानबाई माता येत नशील का? जर पंढरपुराचा मालक इथं नकाण्यामध्ये येतोय, मग माझ्या कान्हा देशाची कानबाई येतच असेल। आणि जर आलेली आहे कानबाई तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात। हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या, आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली बसून घ्या। ओ आई खेळत आली यान मायला
बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या आरस केली या बसून घ्या ओ माय केळत आली या मायला कुचाल किडू द्या केळत आली या मायला कुचाल किडू द्या हरी तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे एरती माई के दुःखाची जनती नाही आदी अंत्यवसान प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनी संत सम्राट देवमान्य संत वारकरी संप्रदायाच्या कडसस्थानी शोभणारे तुकोबराय महाराज आणि हो तुकोबराय महाराजांचा 4 चरणाचा अभंग आज भगवंताच्या साधू संतांच्या तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे विठ्ठल विठ्ठल कीर्तनाकडे ओढण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली नकाने नगरी नकारी नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर आपल्या इथं शनिदेवाच्या जन्म उत्सवानिमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे विठ्ठल विठ्ठल आणि मला वाटतं मी तुमच्या गावात पहिल्यांदाच कीर्तनाला येतोय पहिल्यांदाच आलो ना हां पहिलंच मुळशी ना हां पण आल्याच्या नंतर इतकं समाधान वाटलं का माझी गाडी गावात प्रवेश करते तोपर्यंत सगळे तरुण भाऊ उभे होते त्या भावांनी माझ्याकडे बघून अरे बाबा आले महाराज आले म्हणलं वातावरण लई खास आहे मी आल्या ज्यांच्याकडे भोजन होतं का संत भोजन त्यासले म्हणता हाटे बटा हिंदूच राहतस का हां नाही बाग चांगला दिकना बिगरतं ना त्यामुळे चितला घेई चाराले विठ्ठल विठ्ठल अरे गाव नाव ना हिरा ना अब धन्यवाद मानावी तेवढे थोडे सगळ्या गावातील तरुण लोकांनी सगळ्या गावकऱ्यांनी मंदिराचं शनिदेवाचं जन्म उत्सवाचं कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो की भैया जर तुमच्या मनामध्ये परमार्थाकडे येण्याची ओढ लागत असेल भगवंताचं नामचिंतन करून घेणं किंवा ऐकून घेणं याच्यासाठी एवढं सोपं नाही आहे भगवंताचं नामचिंतन ऐकण्यासाठी सुद्धा आपला पूर्वजन्मीचा ठेवा असावा लागतो नाहीतर भगवान इतला सोपा आहे का इतका सोपा आहे का माझे सेना महाराज गोड सांगतात पूर्वी जन्मी ज्याची असेल पुण्य आहे तोच मुखी गाई हरीचे नाम वेड्या गबाड्याचे काम नाही विठ्ठल दिसलं कारण मी गावात प्रवेश केला ते वातावरणही खास होतं जेवायला बसलो ते घर बी खास होतं जेवण बी एक नंबर होय ना जेवण करीश नाही घरना बाहेर निघणं ते बी वातावरण भारी होतं आणि अजून दुसरं वातावरण म्हणजे राजे छत्रपती शिवरायांचे ते वातावरण बघितलं अरे भैया दिल खुश हो गया रवी किरण महाराज का जिथं माझ्या राजे छत्रपती शिवरायांची इज्जत आहे म्हणजे हिंदू धर्माला इथं काही थोडाही धाक नाही असं मला वाटतं आणि तुम्ही ह्या गुण जर जागे ठेवात ना मला नाही वाटत आपल्यावर कोणता कुत्राहीच नाही अन्याय कर जाते विठ्ठल 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 राजे छत्रपती शिवरायांची तुमच्या मनामध्ये जाण आहे ते बघून मला खूप स्वाभिमान वाटला आणि ते ठेवलीही पाहिजे जर राजे जन्माला आले नसते तर ही परिस्थिती राहिली नसती मला वायबार बिनकाम न बोलायला आवडत नाही मी मुद्दे सुद्धाच बोलायला पटस मला आता जर का राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर आपली परिस्थिती काय राहिली असती या अशा लंब्या टोप्या घालीन उभा आहेत ना या बसेलेत ना या अशा लंब्या टोप्या नाही राहत्यात मग गोल टोप्या राहत्यात आणि आता तुम्ही येरारले आरा मारता हाक मारता ना आप्पा तात्या जिभाऊ नानभाऊ असा नाही राहतात शकील काका अल्ताफ भैया आणि तुम्ही बी असं सकुमाय बिकुमाय नाही राहत्यात सकीना भाभी आहे ते उपकार आहेत राजे छत्रपती शिवरायांचे
म्हणून महाराज हे सगळं वातावरण आहे. मला सांगायला आवडेल. साठी तबला माईक वाद साठी परवान केली तनाची हो देशासाठी परवान केली तनाची आणि आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केली तनाची आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान केले गुणाचे आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाचे. देशासाठी परवान केली गुणाचे आठवण ठेवा शिवरायाच्या गुणाचे. हो शिवबा जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला असता. शिवबा जर का जन्मला नसता हा हिंदू धर्म बुडाला असता. शिवबा जर का जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला असता. शिवबा जर का जन्मला नसता हिंदू धर्म बुडाला असता. सुनता झाली असती साऱ्या जनाची. सुनता झाली असती साऱ्या जनाची आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. त्याच्यासाठी परवान केली तनाची आठवण राहू द्या शिवरायांच्या गुणाची. देशासाठी परवान गुणाचे आठवण राहू द्या शिवरायाच्या गुणाचे. देशासाठी परवान गुणाचे आठवण राहू द्या शिवरायाच्या गुणाचे. शिवरायांचा तो पुतळा बघितला भया आणि मन मोहित झालं. ते वातावरण बघूनच इथलं मन भारी खुश व्हायचे ना. म्हणजे आठे ना प्रत्येक तरुण हृदय महाराजा छत्रपती शिवराय कोरी ठेलचे. आणि मला सांगा ना आवडीन बाकी नसले आवडसच पण बाकी नसले ते बी पोटमा दुखत असेल. जर कोणता तरुण जर का नियोजन करायला लागतस ना तरी बाकी नसले हो तिने बाई ना काय गावमा दांगडो गाला भाऊ. तुम्हाला गावमा नाहीत ना तसा किडा पाडणारा नाही. गावपरात गटार राहसच बा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कार्य जर स्वप्न पार पाडल्यानं होईल बिकन बाबा. कार्य जर स्वप्न पार पाडल्यानं होईल. जो किडा पाडणार आहे त्या फंडायरी दे देव बटा व्यवहार त्या पाना दे देव. शांतता जर ठिकाणी होईल बरोबर आहे की नाही. हो काय रास काय काय लोकेशनी मानसिकता खराब रास. एखादा आले कोणा नाव निघस ना ते बी सैन होत नाही मना गाव ना. आणि एखादा बऱ्याच ठिकाणी असे फजी दिवस नाही का. एखादा बाहेर गाव ना येईल माणूस वजन पडी गे तरी बाकी नसले दुःख लागस. तसं ते मला माहिती आहे नका नामा तसा किडा पाडणार नाही जो आत बा. मला पक्की गॅरंटी आहे. हां मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल. मी अजून अभंगकडे अजिबात वडेल नाही शे. मी नुसता चाचणीत लायल तोर उपाड राहिनो आता. हां मन खिचडीनं साधन करली सू नंतर माझवारनी कपाशीनं दक्षू. काही लोकांना कोणाची उन्नती सहन होत नाही. एखादं कोणी चांगलं करायला निघणं का किडा पाडणारा राहतसच. पहिले त्या गारुडी फिर्यात खेळ करणारा ऋषी बाबा. गारुडी फिर्यात त्या गारुडी फिर्यात ना तर त्यासना पण एखादा प्राणी किंवा प्राणी असा आहे का त्या गावमा पहिले जाहिरात करीत दिनले. तुमना गावमा गारुडी येईल शेत खेळवणारे रातले देखाले चौकमाई जात कोणता चौकमा येवाना असं जाहीर करेत. आणि तो गारुडी पण हत्ती होता. हत्तीले लिशनी गावमा फिरायचा. आणि हिंदू धर्मानी खासियत आहे. हिंदू धर्माची खासियत आपण पशु प्राणी दगडामध्ये सुद्धा देव पाहतो ही आपली संस्कृती आहे. आणि तो हत्तीले फिरायला राहता ना खेळ करणारा जाहिरात बी होई जाई गावमा. आणि मन पोटनं साधन बी होई जाई बा. कोणी हत्तीले ना कोणी फळ खावाडे कोणी भाकर खावाडे कोणी भाविक पाय पडेत गणरायानं रूप देखील ज्यान त्यान पद्धत मा जोतो. गावना लोके पूजा करत आहात तिने कोणी काय खावाडे कोण पाय पडे. आणि गावमाना कुत्रा त्या हातील बुकेत. सुज्ञाचा टोपीवाला बाबा बसेल होता. त्या म्हणे का रे भाऊ सोन त्या कुत्रासले आता आहे भाऊ सोन
का रे आवाज ती तुमले खेळ दखाली येऊ देत नाही का म्हणे नाही. मग आवाज ती काय तुमले लात बीत मारी बस ना का म्हणे नाही. मग यांनी काही बरं वाईट बोल ना का म्हणे नाही. मग तुम्ही बिनकाम ना का बाबू किराणा तो ते त्यांना चाल राहणार ना. त्या कुत्रा म्हणे आमले बी माहिती याने आमले लात मारेल नाही, कधी खेळ दखाली विरोध करेल नाही, कधी आमले वाईट बोलेल नाही. पण आमले आई गोष्टनं दुःख लागत साव दुसरा गावनं आटी पुंजाय राय ना. आणि आमले गावमान लोक काठी गाय आणतच ते दुःख लाग राय ना. मला कितला नीच धंदा आहे लोकेच नाही तेवढं बरं आहे. अजून नका नामा तसं नाही आहे. विठ्ठल विठ्ठल खरं तर मला आनंद वाटतोय. वातावरण एक नंबर आहे. गावातल्या लोकांनी नियोजन एक नंबर केलेलं आहे महाराज. साऊंड सिस्टीम म्हणजे साऊंड सिस्टीम. आमचे नंदूभाऊंची साऊंड सिस्टीम राहिली म्हणजे का आमच्यासाठी दिवाळी असते नाही का. हो साऊंड सिस्टीम आहे राहिली म्हणजे दिवाळी राहा सामने म्हणजे वागायचाच बघा थोडाफार खराब बी राहिना तरी नाही का. साऊंड सिस्टीम चांगले वाजवणारे म्हणणारे महाराज एक नंबर आहे. इकडे आमचे माऊली बाबा आहेत, आमचे समाधान बाबा आहेत, आमचे रामलाल बाबा आहेत. खरं तर बाबा कीर्तनकार आहेत पण ते गायनाला येतात. इकडे ज्यांच्या हातातच जादू सरस्वती माता विराजमान आहे असे आमचे ऋषी बाबा महाराज. मला सांगा ना आवडस मी कीर्तन मानी मी लोकेशला सांगाच जवळ आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणतास ना तर तुम्ही बी म्हणाल पाहिजे. तुम्ही आम्ही टाळ वाजवतास ना तर तुम्ही बी टाळ वाजायला पाहिजे. हाते काही टाळी वाजायला पाहिजे. इथला अख्खा 2 तास रावण्या करू तरी लोक टाळ्या वाजतात नाही. माणसे आमना ऋषी बाबा मरेल डोरना चांबडाल विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावस आडे जीवत म्हणतात नाही. हा एक नंबर मृदंगाचार्य टाळकरी बाबा मस्त आहेत. भले लेटकाव आहेत ना टुकू झुकू सापडायली राहणार बा. बरं आहे मग काय करा ना ते एक नंबर. गावातलेच भजनी मंडळी सर्व बठ्ठा जुना बाबा आहेत, अनुभवी बाबा आहेत बिचारा. पण त्यासना चेहरा देखील कितला खुश आहेत त्या. हां नाही ते बाकीना भजन्या कीर्तन कारले देखील नाचा तीरपादक म्हणजे जस काय त्यासना बिगरी चाराना वावरे इकी टाकेलेत बा असा. पण भजनी मंडळ साधी भोडी आहे महाराज. हां आणि असा साधा लोक राहणार का आपलं बी चित लागत थोडा आहे ना. गायनाला माणूस कमी असला तर जमतंय बाबाजी. गायनाला कमी असलं तर जमतंय. गायक कमी असला तर चालतं पण लायक असणं गरजेचं आहे. विठ्ठल 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 अजून कीर्तनाला उपस्थित आमचे आकलाडचे आमचे मिलिंद दादा आमचे मनोज दादा आहेत. ज्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे आपले पंचायत समिती माजी सभापती भैया साहेब असतील, आमचे भिकन बाबा असतील. बाबांचा आग्रह होता एकदा आमच्या गावाला तुम्ही आले पाहिजे महाराजजी. म्हणलं हरकत नाही बाबा येतो ना. सेवकाला काम पाहिजे बरोबर आहे की नाही. हो मालकनं सांगेल काम नौकरनं करा ना काम शे आणि आपण नौकर येतच तुम्हाला. हो तुम्ही सांगितलेलं काम करायचं आणि करायचं म्हणजे नुसतं करायचं नाही अंतकरणापासून करायचं. तुम्हालाही सांगतो ज्या काम लिहिले ते काम नीतीतेन करा. मायच्या सक्सेस बस माणूस. ज्या कामासाठी आलोय ते काम नीतीनं केलं का सक्सेस होतं माणूस. सांगेलच पुढे पण म्हणा नावे राही जाते सांगा ना. अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे मोठीचे माझे शिष्यच आहे. कैलासदादा पुण्यावरनं कीर्तनासाठी आलेले आहेत. अजून आमचे सुरतचे ॲडव्होकेट साहेब विनोद बहारे आमचे वकील साहेब आलेले आहेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. आमचे यूट्यूब चॅनलचे दोघंही मालक आमचे विजू भैया असतील, आमचे दिनेश भैया असतील. बरेच लोक आलेले आहेत बाहेर गावावरनं. पण मला नावे माहिती नाही त्यामुळे बटासना नावे नाही लिहू शकस मी. माफ कर जा. नाही ते बाकीसना नावे लिवाय जातील बाकीसना सुटी जातील. बाकीना बडी बटी सांगतील शेलगाव रे चिकनाच नाही साला तो. आणि तुम्हाला बटासना नावे लेवाल गो बटासना नावे लेवाल गो ते 2 तास सरी जातील तरी नावे पुरावा होत नाही. सकाळी तुम्हीच सांगशात रात्री कीर्तनकार येल होता का बाट येल होता आमले समजणं नाही बा.
म्हणून तुम्ही आलेले सगळे श्रोतेगण तुमच्या सगळ्यांच्या पायाला स्पर्श करतो. जे माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे असतील त्यांच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडूनी संसार बैसले अंगणी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ती तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना सांगतात, भैया जन्माला आलाय ना तर भगवंताचं नामचिंतन कर. कारण आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या नामचिंतनासाठी आहे. जीवनामध्ये नाही काय झालं तरी चालेल, पण भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. आणि भगवंताची प्राप्ती तेव्हा होईल जेव्हा तुम्ही भगवंताला आपुलसं करशान, तेव्हा भगवंताची प्राप्ती आहे. उदाहरण म्हणून सांगेल, अरे विठ्ठल विठ्ठल आपण जन्माला येतो ना, जन्माला यायच्या आधीच भगवंताला वचन दिलेलं आहे, देवा तू जन्माला घालतोय ना, मी नित्य भगवंता तुझं नामचिंतन करेल. आपण वचन देऊन येतो पण दिलेल्या वचनाला मुकतो म्हणून आपली फजिती चाललेली आहे. आपण दिलेल्या वचनाला विसरतो म्हणून फजिती चाललेली आहे. आणि जरी आपण प्रभू रामचंद्राच्या वंशाचा जर विचार केला तर दिलेल्या शब्दाला जागणारी आपली संस्कृती आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. दिलेल्या शब्दाला जागलं पाहिजे. आपण देवाला शब्द दिलेला आहे की देवा तू जन्माला घालतोय ना, तुझं नामचिंतन करेल. पण आपण जन्माला आल्याच्या नंतर आपलं वय असं खर्च करतो, आपण असं खर्च करतो. बालपण आपलं खेळण्या कुदण्यात जातं, तारुण्यात आपण नको तसले शोक करतो, मग पुढे म्हातारपण येतं. मी एकतारी भजनवाल्यांचं भजन ऐकलं बाबा, माऊली बाबा. ते एकतारी भजनवाले मी लहानपणी ऐकलेलं आहे आणि लहानपणीचं मटेरियल मी असं डोक्यात उतरून ठेवलेलं आहे. त्या दाखल पण ना ऐकेलं असं ध्यान माटी येले ना, बेकार माग ही काय राय ना. हा हे तू संत भेद ना पायो, उतारा हिरा जन्म गमवायो. तू संत भेद ना पायो, उतारा हिरा जन्म गमवायो. उतारा हिरा जन्म गमवायो, उतारा हिरा जन्म गमवायो. हिरा जन्म गमवायो, उतारा हिरा बालपन में कहता था कि मैं भजूंगा राम, अरे मैं भजूंगा राम. तू तो खेल कूद करवायो, उतारा हीरा जन्म गमवायो. हीरा जन्म गमवायो, उतारा हीरा जन्म गमवायो. हीरा जन्म गमवायो, तारा हीरा जन्म गमवायो. हीरा जन्म गमवायो, तारा हीरा जन्म गमवायो. बालपन में कहता था कि मैं भजूंगा राम. बालपन में कहता था कि मैं भजूंगा राम. लहानपणी भजेल भगवंता तुला, मग अरे तू तो खेल कूद करवायो, तारा हीरा जन्म गमवायो. जवानीपन में कहता था कि मैं भजूंगा राम. जवानीपन में कहता था कि मैं भजूंगा राम. तू तो मांस मच्छी खिलवायो, तारा हीरा जन्म गमवायो. शेवटी शेवटी मग देवा आता म्हातारपण आल्याच्या नंतर तुझं नामचिंतन करेल. मग बुढ़ापे में कहता था कि मैं भजूंगा राम, अरे मैं भजूंगा राम. तू तो खाज खुज करवायो, तारा हीरा जन्म गमवायो. हीरा जन्म गमवायो, तारा हीरा जन्म गमवायो. अरे अनमोल किमतीचा नरदेह हा, अनमोल किमतीचा नरदेह हा जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर भगवंताचं नामचिंतन शिवाय पर्याय नाही. पण इथं सांगून आमचे संत गेले. संतांच्या माग कीर्तनकारांचा नंबर लागला. आमच्या कीर्तनकारांच्या पिढ्यानपिढ्या खपल्या, पण लोक काय सुधरालता यार, सुधरालता यार. हो म्हणा बापरे, नाही म्हणाल बी आहे काही करतात नाही मन छातीवर, मग सुधराणं बी नाहीये का.
ज्या कामासाठी आलोय त्या कामाचा आपल्याला विसर पडलाय सांगायला आवडेल लक्षपूर्वक ऐका. एक्झाम्पल म्हणून सांगेल, उदाहरण म्हणून सांगतो, तुम्हाला पटेल असं तर माझं उदाहरण तुमचं ऐकलेलंच असेल, कारण यूट्यूबला तुम्ही पाहतच असतात म्हणल्यावर, पण तरी मला विषय आला म्हणून सांगायला आवडेल. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला. नवऱ्याला सांगते का हो धनी, रोज तुम्हीच जाता म्हणले बाजाराला, रोज तुम्हीच जाता म्हणले बाजाराला, आजच्या दिवशी मी जाते म्हणले बाजाराला. नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं नाही शे. बाई म्हणे तुम्ही बाजार करू शकता, मी नाही करू शकत का. नवरा म्हणे ऐक ना, बाजार करणं एवढं सोपं नाही. बाई ऐकीच नाही राहीन तिकडनी असेल बिचारी. नाही बहिणी हो ना, आटे ना कसाला सांगू मी, मला का बरेल घरमा दाती घालले नाही का, अजून एक तास ताम नाही मला. हां, आणि तुम्हाला सांगतो बरं का पुरुष मंडळी, 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो. बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट. या 3 लोकांच्या समोर माणूस किती मोठा असला त्याला हात टेकावा लागतो. कोणचा सांगितला? बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट. या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावाचा लागतो. जसं पोरगा लिस्टने जर तुम्ही चौकमा फिरायला निघ्यात, नाईट ड्रेसवर तुम्हाला किसामा 1 रुपया नाही शे, आणि चौकमा फिरत असताना तुम्हाला सांगे नातू किंवा तुम्हाला पोरगा शे, आणि पोरगाने जर दुकानावर ध्यान पडी गेली, तुमले सांग बाबा माल वेपरनी पुढे लिहिदे, बावड्या खिसामा 1 रुपया नाही घरचा. बाबा लिदी राह ना का नाही, बावड्या पैसा नाही तर करते लो लिदे रे भो, नाही ते लोई पडसू बरं. तुमले पुढी लिदी निशे पर्याय नाही, बरोबर आहे ना. बालहाट. आता स्त्रीहाट. बाईनी जर ठरायली ना आज माले माहेरले जाणं शे, आज माहेरले जाणं शे, असं जर ठरायली ना तुम्ही गरमाईन कितला बी अशी खुशी मा गाव माझा यार ना तर फिरीन गरमा. या बाईला सांगा ए मला पान भर देणे, ग्लास भर पिवाले, पिल्या ना माटवर कल्ला येतो का दिकी निरा ना का तुम नका पुटीन पाटा बांध. ओ भाऊ इथलं नको बहीण, ओ अक्का कितला का खुशी मग जातच नाही. माणूस सांगा सारे इथलं भारी वातावरण कसाल सत्यानाश करा, काय होई ना मला सांग ना नेमन काय वा असे माले. अरे काय होई ना नेमन सांग, काय नाही मन वहिनी ना फोन येलो होता, मन माइन तब्येत खराब आहे, माल कपाशी लावणी चालू शे, जेमते मजूर भेटेल शे, देव गाऱ्या गोऱ्या कराय ना काय पाण्याने लाग जाई राह जाय. आजच जासू जेमते मजूर भेटेल राज मानून जीवर येईल राज व्याज ना पैसा उचलीन कपाशीन थैला लिहिल राहते. 2-3 कान मा दे, 2-3 कान मा खाईच नाही सुद्धा मन माय बुचडा घाला आणि एकच सांगत बाडाल पैसा दे द्या. विलाज नाही, देनास पडतस आणि लईत जास. बरोबर आहे ना बाबा, टोपीवाला बाबा. मग बाबा म्हण राहणार आपला कवट आहे बटी भाऊ. बालहाट, स्त्रीहाट आणि राहिला आता जोगहाट. एखाद्या साधूने जर ठरवलं, एखाद्या बोवानं जर ठरवलं तुम्हाला पाहिन काहीतरी लेणं असे, तू लईत जास. त्या पेटी वाजणार साधू फिरत ना बाबा, पेटी वाजणारा साधू. हे हरि हो मारी हो, हरि हो मारी हो. अरे ऐक प्राण्या तुला सांगतो उत्तम नर देही, उत्तम नर देही. मायेचा बाजार जगामध्ये आपलं कोणी नाही. साधू फिरत होता, गलीमा फिरायचा. एक उंच ओटानं घर होतं, घरना मालकने दख अहो साधू इराय ना, अहो 10-20 रुपया मागीन. याला इथला राग मा दख सुना म्हणे, यान माल दखता निघ जावं पाहिजे. उच्च वटानं घर होता. अहो भाऊ राग मा साधू इराना, साधूंकडे इथला डोळ्यात आणि दखी राहना ना. तो साधू दारमा उनाव राग मा दखणार निकडेच साधू सांगे भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा. आती याल दिलदार म्हणालो याल नीज बनाल चालेन का बरं बाबा. हा दिलदार म्हणालो नीज बनाल चालव नाही, याला हसणं पण ना. अहो हसना, साधू म्हणे हसा तो फसा. आता अटकणी म्हणे लावरी. हा हसणं का फसच, फक्त हसना प्रकार वेगळा पाहिजे. नाही ते बऱ्याच ठिकाणी लोक आहेत ना हसाले बी घाबरतस. हसू नका असं नाही, हसत खेळत जगायला पाहिजे महाराज. बरोबर आहे का नाही, हसत खेळत जगायला पाहिजे. आता कितलं भारी वातावरण आहे आड्यानं. सहज बोल राहिनो तरी म्हणे माया बहिणी हाशी राहण्यात.
म्हणा काका बाबा तरुण भाऊ सहज बोल राहिनो तरी हशी राहणार. असं वातावरण पाहिजे, हसत खेळत राहा. बाकीना लोक हसाडो का हसतात नाही, रडाव का रडतात नाही, ते हसा दगतात. हास रे आप्पा, हो भाऊ हास रे, उपडी जाशी रे हो काका. कारण हसतो त्याला रोग नसतो. आपला कीर्तनमा जो मन खोलीन बशी घ्या ना, कीर्तनकार बद्दल द्वेष नाही ठेवला ना, अंतकरणापासून जर हसला ना, गॅरंटी आहे आपले. ज्या 55-60 ना पुढला काका आहेत त्यासले सांग नाही, जर मन खोलीस नाही हसली ना तुमले 6 महिना अटॅक येऊ आणि आपली गॅरंटी. 60 ना पुढल्या काकू काका तुमले अटॅक येऊ आणि आपली गॅरंटी. बाकी ना काका म्हणतच होतीन महाराज 6 महिना लागून ठीक आहे, पुढे काय करा ना, मला आपण 71 दी टाका ना. जग नाही पैसा असण्याकडे काय टाका ना हो. हा मग काय आयुष्यान पुढे पैसा काय मोठी गोष्ट आहे करावं. हसला माणूस जसं तुम्ही हसताय का मन चित लाग राय ना, ते मी गैरा रंगाड असू आणि मला हसणार लोक गैरा आवडतच. फक्त हस आता मला स्वतःना सवय अशी रस्ता तरी चालता चालता लोक यूट्यूबला देखतच मला असं वाटतं आपले वैख मनीषीनं आपले हात देना किंवा आपले स्माईल देणे. आता काही काही वेळेस एखादा माणूस दकच तिथला मग मी हसी देस. आणि प्रत्येक माणूस नाही गोष्ट ध्यानमा ठेवानी, कोणाकडे देखील नाही आपली स्माईल करावर त्यांना दिन जर चांगला जासवे ते असाल काय अडचण आहे आपले. बरोबर आहे ना, फक्त हसाना अर्थ वेगळा नको निघाले बुवा. हा या माणसानं हसल्याच्या नंतर साधूबाबाला आशा लागली, आता हा फसला. साधूबाबाने सांगितलं भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो भैया, पर आपको अपने ही लोग फसाते हैं. आणि प्रत्येक माणूसले असं वाटत माल कोणतरी फसाड राहणार, कारण स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसतच नाही. आपले लोकेस ना दोष दिकस, आपला स्वतःना कधी दिकतच नाही. बरोबर आहे ना. हा तसाठी मन मामान पूर्वी येईल शे. बाकी जण आता या इकडे तिकडे दखी राहणार. साधू बाबा ने सांगितलं भैया आप तो बहुत दिलदार दिखते हो बेटा. पूरा नकाना गांव घूम के आया, किसी के घर की चाय नहीं पी, पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा, तेरे घर की चाय पीने का मन कर रहा है. आता आपल्या असं वाटस आपले चांगलं म्हण बो दिलदार म्हण. या बाबा चहा पिल्या कब्बर चहा पाजा, मग काय अडचण आहे. कब्बर चहा पाजाला हा म्हणता साधूल पक्क समजे जाता तेव्हा फसना. असं वरून त्याला आसन टाक द्या बसाले बस नका. मग सांगत भैया तू तो बहुत भोला दिखता है रे, तुझे तेरे ही लोग फंसा रहे. हा ओ बाबा खरंय ओ भाई आम नाजूजी नीचे तो. आणि लोके बोलायला अजिबात आहे काही करतात नाही. बाकी ना तिथला 150 ना राहता ना गावमा आपण बसो का आपला जोडी बटन आपलेच सांगतात त्या महाराज आमना अख्खं गाव नीचे. एक इथला 150 नाव मन जोडी उन्हा म्हणे रवी बाबा म्हणतं काय आमना गाव मा एक नीच गावच नाही. असं म्हणतो अख्खं गाव पुरं गावनी गाव नीचे म्हणे महाराज. म्हणतो तू बी नीचच होईनार भाऊ, आईच गाव ना तू बी ते अख्खं गाव नीचे, तू एकला कस काय चांगला राहू शकस. पण काही लोकांना स्वतःचा दोष दिसत नाही. हा आणि माणसेसले तरी फसाडायला थोडा टाइम लागायचा. या बहिणीसले तिनेच ते इथलंच सांगायला पाहिजे ताई तुझ्या पायाची माती उचलली, तुझ्या साडीचा पदर कापलेला, तुझ्या डोक्याची केस कापलेली, तुला करणी केलेली. या बहिणीला हा हो मायद पोलका पिढी लावा लाग्या तो बरं नको आहे. मागे साडी टाकली त्याने मागली निस कर बरं नको हो हे सत्यानाश व्हायचा. मन स्वतःने भाऊ जाई तब्येत माशी आहे ना. आमना घरमा मुडेल खुर्च्या कमीत कमी 32 खुर्च्या मुडेल बठ्ठा मोठा कस. हा एक रोज साधू उन्हा वही मन भाऊ जाय सांगे घ्या तुला करणी कर दिले मी उनू गाव माय फिरी रडी राहते. म्हणतं काय जाय वहिनी म्हणतं म्हणे महाराज एक बाबा आलो होता. म्हणतं काय म्हणे सांग राहता बहीण तुला करणी कर दिले त्यामा तू सुखाय राहिनी वहीन जीव दुनियाभर ना गार आहे तू कमी कर. कितलक सांगाय ठेवशी आले 34 पुढच्या मोठाच्यात पुन्हा काय बजेट बिजेट आहे.
सांगायचं तात्पर्य मी जर विनोदात सांगत असेल, महिला मातांना ते साधू लोक सहज फसवतात या गोष्टींमध्ये, नाही का? तसं माणसाला सांगितलं भैया नाही लोक फसाते. हो बाबा खरं आम नाजूजी नीचेतच. मग हळूहळू सुरुवात करतो. भैया पूरा नकाना गांव घूम के आया, किसी के घर की चाय नहीं पी और किसी के घर का 1 रुपया नहीं लिया, पर तू बहुत दिलदार दिख रहा है बेटा, तेरे पास से कुछ लेने का मन कर रहा है, क्या तू देगा? मग आपल्या असं वाटत साधू इथलं चांगलं म्हणणार नाही, याला काय नाही म्हणू, सांगा ना बाबा काय पाहिजे. मग साधू सांगत कछु नहीं बेटा, हम साधु लोग परिक्रमा लगा रहे, नर्मदा परिक्रमा लगा रहे, हम साधु लोगों को भोजन देगा, भोजन देगा. आणि आपला शेतकरी इथला दिलदार राहतस ना, खावाडाले 10 लोकेच ना जेवण सांगा, 50 लोकेच ना बनाई टाकतस. आणि तो शेतकरी माणूस होता, तो म्हणे अरे साधू लोकेले जेवण देवा नाही आणि इथलं पुण्य कोणतं राहू शकस. म्हणे बाबा तुम्ही फक्त सांगा हो, कारण आपला गरीब लोकेले जेवाडाना असं कमतरता नाही वाटस, फक्त बोला बाबा काय पाहिजे. हो, आणि शेतकरीला आशा लाग जायले, आपलं काय गरीब जरी राहिना तरी 2-4 पोता गरमा रास. आणि तांदूळच ना बिचारा, मला राजकारण माना ते रबी समजत नाही, पण मोदी साहेबच ना इथला उपकार होई झाले, घर परत तांदूळ होई जाय असे. खरं आहे का नाही बहिणीस? पहिले तांदूळ ना इथला दुष्काळ होता ना, पहिले तांदूळच ना इतका दुष्काळ होता. पाहुणा पैजरी येत ना, पाहुणा पैजरी येत ते पाहुणासले खिचडीना पाहुणशार आहे पहिले. खरं आहे ना ताई माडी, खरं आहे ना? पाहुणा पैसले पाहुणशार आहे, कारण तो तांदूळ दकाल भेटत नाही, गरीबलेत खावायला भेटत नाही. पाहुणा जरी उन्हात ना पाहुणशार आहे खिचडीना, खिचडीना पाहुणशार जर राही ना, पाहुणा पै जर जेवणले बसणार ते घरमा नको, एकच सदस्य जेवायला बसाडेत का ब, खिचडी फुटी नको जाऊ बा. इथला तुटवडा होता तांदूळच ना. आता इथला नेतात पिठी घ्या ना खिचडी ना, संध्याकाळले कुकरनी शिट्टी वाजतात असा जीव करस. वो म्हणा बाप रे आज बी दड काय रे, वो म्हणा बाप लया रे बा गोदडी लया रे, अरे आज बी खिचडी दड काय रे आई बहिणी. आणि खरं बहिणी सोन म्हणा कीर्तन माया संदेशाना मी काबर बोलस माहिती आहे का, बाकी नाही या तरुण भाव आहे ना मला फोन करी सांगतं महाराज तेवढं खिचडीनं सांगते जाओ, याची हिंमत होत नाही तुमले सांगायला, थोडं खिचडी कटाया कर देत जाऊ बहिणी सोन. आणि या खिचडीमुळे काय वेळ आहे ना माहिती आहे का बाबा समाधान बाबा, खिचडीमुळे असा सत्यानाश हो ना, तरुण पोरे पठाला दलदवी घ्या, ताकदच नाही राहिनी हो, ताकदच नाही राहिनी पोरेस मा. पहिला म्हातारा दाखा तुम्ही, या जुना बसेल बाबा दाखा, आज बी 50-60-65 वरीस ना बाबा आहेत, चेहरावर असं तेज आहे. 30-35 ना तरुण लेवल लाजाडी देते ना, असा म्हातारा आहेतच शेतकरी. हां खाणं चांगलं होतं त्यासनं खाणं असं होतं, जर भाजी कुठी जाय ना म्हणे, या जुना बाबा लोक सांगतात आमले भाजी कुठी जाय ना घर मा आमनी माया असं काही माहिती खावाडे म्हणे, भाकर ना पोई ना काला मोठा के त्यावर तेल टाक दे, गुई टाक दे, तेल ना गुई ना काला खावाडे, असा दान गल्ला म्हातारा राहत. आतेने माया भाजी सर नाही का मॅगी बनाई देतीस, ओ माडी मॅगी काय काय तो कवय बी आगी दी, चांगलं खावाडत जाय. हा खावावर बराच खेरास, हा चांगलं खावाडत जाऊ बहिणी सर. तुम्ही आव धामा धरलेले संध्याकाळ वहिनी का, संध्याकाळ ना 7 वाजना समजे जा बहिणी, माय व कंबर बी काय टंकी राहना, डोकसं बी काय दुखी राहना, नाही हो माय खिचडी टाक दे हो माय. आयतून खिचडीन पर साधे उजे सत्याना जोई राहना का, थोडी खिचडी ना कटाया कर दे जाय बिन. 2 भाकरी टाको, नवरा बायको अर्धी खायलो, दोन्ही पोरेले अर्धी खावा देऊ, पण भाकरी दडका जावो सोनचिडी सोन. आता या माणसाला वाटलं की भैया तांदूळ घरचे आहेत, तूर डाळ घरची आहे, गहू घरचे म्हणे. बाबा मागा काय मागायचे, बाबानी त्यांना बटासना विरुद्ध मागा म्हणे. भैया अगर आपको साधू को भोजन देना है म्हणे, हाँ मांगा ना बाबा. कछु नाही बेटा, अरे मांगा तर खरी बाबा. काय नाही म्हणे भाऊ, 2 गावरान तूपना डबा लिदी म्हणे. हो भाऊ मी याच ना पैसा उचलेन कपाशीन थैल्या लिराय नो रे काका, गावरान तूपना डबा मांग राय ना, गावरान तूप अजून मन बापनी माल खावाडा. त्या साधूल बी माहिती आहे गावरान तूप द्यावं नाही, डबा द्यावं नाही, पण मागानी सुरुवातच अशी रास. महाराज त्या बाबांना सांगितलं भैया गावरान तुपाचा डब्बा घेऊन दे. बाबा एवढी ऐपत नहीं, कोई बात नहीं बेटा, तुझे दिल से जो देना है वो दे दे, पर एक काम कर घर में जा, कागज में लिपट के ला, जो भी देना है वो कागज में लिपट के ला बोले. अवघर गया नवरा बायको सल्ला करतस, दोन्ही सल्ला करीश नाही, जेमतेम 51 रुपया गुंडायला येतस कागद मा. 51 रुपया गुंडाईन साधून आत्मा देतेस. त्या साधूला बी माहिती आहे 51 पुढे कुदाव नाही बो असं. साधू हुशार होता,
बेटा अरे साधु लोगों को भोजन देना है, इसमें तो एक साधु भी नहीं भोजन पा सकेगा बेटा। एक काम कर, इस कागज में और कुछ लिपट केला म्हणजे या नाम आखो काहीतरी टाकेलंय वो साधू इतला हुशार रास ना, त्यांना त्या कमंडलूमा एक रुद्राक्ष काढस, 11 रुपया काढस, फूफ आकरलेस, आपला आत्मा ठी देस, रुद्राक्ष 11 रुपया, आपल्या असं लाज वाटस आपण 51 दिलेत, अहो साधूने रुद्राक्ष बी दिना, 11 रुपया बी दिना, कमीत कमी आपण 101 रुपया देतस। ज्या साधूले तुम्ही चहा पाजानी बी इच्छा होती नाही तुमनी, तो साधू तुम्हाला पहिने 101 उपाडलंय घ्या। विषय कुठं होता माझा? बालहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट या 3 लोकांच्या समोर माणसाला हात टेकावा लागतो, तसा बाईचा हट्ट होता। धनी तुम्ही बाजाराला जाता म्हणले मी नाही का बाजार करू शकत, नवरा म्हणतो बाजार करणं एवढं सोपं नाही, बाई म्हणते तुम्ही करतात मी नाही का करू शकत। माणूस म्हणे आता तू सांगी राहिनी मन सांगेल काय ऐकावनी, एक काम कर सकाळी उठ आंघोळ कर आणि बाजाराला जाय, पण बाजार झाल्याच्या नंतर घरी स्वयंपाक कर, डब्बा बांध आणि शेतात ये म्हणले मी तुझ्या शेतातच वाट बघतो। आता अहो भाऊ वावर म्हणे या बाईले बाजारले दाड देणं, नका नानी बाई होती असं समजा, जर नका ना माहीन तुमले धुडामा रिक्षामा जरी बस नाही तरी कमीत कमी 20 रुपया भाडं देणं शे, बरोबर आहे ना। 100 रुपये घरातून बाई घेऊन गेली, 100 रुपये मधनं 20 रुपये बाईने भाडं खर्च केलं, 100 रुपया माई 20 रुपया रिक्षानं भाडं चालणं गे कितला राहणार बहिणीसवन 80 रुपया। जशी रिक्षा माई उतरणी बाई सीजन चालूच होतं लग्नासनं, पहिले दुकान दिकनी बाशिंगसनी लगीन ना बाशिंग, बाईले असं वाटणं माय म्हणे म्हणा दाखल पण लगीन व्हायले बाशिंग बांधीन कशी दिकून काय दिकू म्हणे, पहिले बाशिंगच दिलेच म्हणे। बाशिंगवाल्याला सांगितलं दादा बाशिंग कसं रे दिलं म्हणे 30 रुपयाला एक, 30 रुपयानं बाशिंग लिहिली ना बहिणीसवन, ते ताई पण कितला पैसा राहणार 50 रुपया। आपण मनमा विचारू ना, मन दाखल पण लगीन व्हायले, मन नवरानं बी दाखल पण नच व्हायले, त्याच ना करता बी एक लिहिली होते म्हणे, आता नवरान करता बी एक लिहिली ना, बहीण पण पैसा घेतला राहणार ताई, भाडं पाहिजे का नको करशील गाले, तेवढं 20 रुपये भाडं खर्च करून बाई घरी आली, नवऱ्यानं सांगितलं होतं बाजार कर, बाजार करून आल्याच्या नंतर घरी स्वयंपाक कर, डब्बा बांधानं शेतात ये म्हणले। आता आई बहीण घरून नवरान सांगेल प्रमाणे रांधाल बसू बा, स्वयंपाक करायचा आहे, आता बाई पीठ मळायला बसली आणि पीठ मळत असताना बाई अशी मागं पुढं हालते, माय खरं आहे ना, पीठ मळत असताना बाई मागं पुढं हालते ना, बाई मागे पुढे आलंस ना पीठ मळण, हो म्हणा बापरे बाया काहीच म्हणते नाही, मानच्या म्हण राय ना, नका ना माका उलट होई जायचे भाऊवन, पीठ मळानं कोण अंगशे, पीठ मळताना बाई मागं पुढं हलती का, आता पीठ मळत असताना बाई मागं पुढं हालत होती, बाशिंग बांधलेलं आणि बाईचं त्या बाशिंगाच्या कड्याजवळ हालत होत्या, आणि बाई मनातल्या मनात म्हणत होती माय मी काही मजा दिखी राहणू, माय मी काही मजा दिखी राहणू। 11 वाजे घ्या, 12 वाजे घ्या, 1 वाजे घ्या, तो नवरा वावर मा बुक्यान तिच्या वातडा, आई बहीण चाल राय ना पीठ मळता मळता माय मी काही मजा दिखी राहणू, माय मी काही मजा दिखी राहणू। 1 वाजे घ्या, तो माणूस वावर मा विचार करा ना, एकलेल कधी बाजारले दाडेल नाही, पहिली दाव बाजारले गई न जाणो, अजून बायकोली एकटी सोडेल नाही, पहिल्यांदा बाजारले गई, आय काय ॲक्सिडेंट मा मरी गई हो, कारण माणसाचा दुश्मन विचार करत नाही असं मन विचार करतं, बरोबर आहे की नाही। माणूस विचार करत होता न जाणो एकटी बाजाराला गेली मेली की काय, अहो भाऊ गाय गाय घर हो ना, चौक मायनच घर मा डुकेन दक, चौकमाच घर होतं, आई बहीण चालू होतं माय मी काय मजा दिली, वट्टावर उन्हा वट्टावर ते दक हो म्हणा बापरे आपला घर माते नवीनच दांगडो चालूच आहे म्हणे, आई बहीण बाशिंग बांधेल, त्या बाशिंगण्याकडे आल राहण्यात माय मी काय मजा दिक राहणू, अहो जोडी इसने उभा राहिना तरी बाईनं ध्यान नाही, तीन त्यांना रंगमा होती ती माय मी काय मजा दिकी राहणू, अहो जोरमा पाय उपटीन उभा राहिना, तिने हाडूच नवराकडे देख, अहो रागमा देखी राहता, बाई म्हणे हे माय एवढा रागमा नका देखा म्हणे, मी काय म्हणे एकलीन करता आणि तुम ना करता बी एकली ठेलशे म्हणे। आता विनोद वजा करायचा आहे, विनोद वजा करायचा आहे, मी जरा विनोदाची झालर लावून पटवण्याचा प्रयत्न करतो, पण विनोद आता वजा करायचा आहे। नवऱ्यानं बायकोला कशासाठी पाठवलं होतं मला सांगा बहिणी, बाजार करायला, बरोबर आहे ना।
नवऱ्यानं बायकोला बाजाराला पाठवलं, जर संसाराला घरात लागणाऱ्या वस्तू घेत असन तर नवऱ्याला आनंद आहे, पण नवऱ्याच्या मनाच्या विरोधात जर बायको संसाराच्या वस्तू न आणता चुकीच्या वस्तू आणत असेल तर तो नवरा काय करीन? काय करीन? मागे कोण बोलणं काय मग पाय पडली ना असं. जर नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करत असेल तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगई करणार नाही. बरोबर आहे ना ताई? मग आता मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, जर संसारामध्ये नवऱ्याच्या मनाच्या विरोधात बायको बाजार करते तर नवरा बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगई करत नाही. माझा तुम्हाला प्रश्न, त्या नवऱ्यानं तुम्हा आपल्याला जन्माला पाठवले आणि आपण जर चुकीचा बाजार करून त्याच्याकडे गेलो तर तो नवरा हायगई करीन का? तो नवरा हायगई करीन का? म्हणून बाजार करताना सावधगिरीनं बाजार करा. आणि बाजार करणं काय असतं? बाजार करणं म्हणजे तुम्ही आपण जन्माला आलोय, भगवंताशी नातं जोडणं हा आपला खरा बाजार आहे. विठ्ठल.